तर पोट्टे हो मी आलतो अकोल्याला वापस आल्यानंतर माझ्या मनातली खुशी चेहऱ्यावर साफ साफ दिसत होती. तर पोट्टे हो मस्त सकाळी सकाळी जेवण वगैरे करून घेतलं. त्यानंतर तयार झालो आलो कॉलेजला आल्यानंतर क्लासरूमच्या बाहेर थोड्या वेळ उभं थांबलो, कोणी चालू नव्हतं. मग आपल्याला स्कूटी गमते एका जागेवर चक्रा गिकरा मारल्या, मी इकडे इकडे बम हिंडलो. त्यानंतर थोड्या वेळाने लेक्चर झाले. मग रिसेस मध्ये पोट्टे भिडले बू गेम खेळले. माझ्या मनात विचार आला तू खेळून घे, मला वाटलं कसं तू गेम आता, पण मी म्हटलं नाही रे बाबा बुक कंप्लीट करायला असतात आपल्याला, मास्तर नाही तर अजून बोलीन आपल्याला. त्यानंतर मग मला काही गमलं नाही. थोड्या वेळात मग वापस बाहेर गेलो. बाहेरून एक दोन चक्कर डबल मारून आलतोय. वापस आल्यावर पोट्टेचं गेम खेळणं चालू होतं. मी म्हटलं बदलणार बाबा, चला ना आपला पेपर आहे तिकडे, आता तुम्ही म्हणसान तू पेपरही देता काय. तर पोट्टे आपल्याला येत तर काहीच नाही, पण पेपर द्यायला लागते भाऊ. मग गेलो भाऊ आपल्या डिपार्टमेंटच्या इकडे गेल्यानंतर पोट्टे गेले भाऊ सगळ्यात पहिले सगळे बाथरूम मध्ये. मी म्हटलं गेले असतील मला गेले, पण बाथरूम मध्ये आल्यानंतर सर्व पोट्टे पहिले करतात भांग. तर शेअर करता तुमच्या अशा मित्राले, ज्या मित्रासोबत तुम्ही कॉलेजमध्ये गेले की बाथरूम मध्ये गेल्यानंतर भांग करता सर्वात पहिले. सगळे भांगिंग करणं झालं आणि मग दिला आपण पेपर झाल्यानंतर सुट्टी झाल्यानंतर मग बाहेर आलो आम्ही. थोड्या वेळ तिथं गप्पा गोष्टी केल्या. म्हटलं चला मी जातो बाबा, मला अकोल्याला जावं लागते कारण की 7ची ट्रेन होती आपली. मग तिथून निघालो मावशीच्या घरी जायला. जाता आता भूक लागली होती, मग दाबेली खायला आलो. दाबेली वगैरे खाल्ली मस्त. नंतर गेलो मावशीच्या घरी गेल्यानंतर थोड्या वेळ तिथे थांबलो त्यानंतर मग मावशी सोबत निघालो वापस रेल्वे स्टेशनवर जाण्यासाठी. जाता दिसला सौरभ मामा. मग तो म्हणे मी तुला सोडून देतो चल म्हणे, माझ्या घर तिकडेच आहे, मला ब्लॉक मध्ये घेतो म्हणे फक्त. आलो बा रेल्वे स्टेशनवर, तिकीट वगैरे काढला, टाटा वगैरे केला आणि पोहोचलो डायरेक्ट अकोल्याला पोहोचल्यानंतर घरी गेल्यानंतर सुकून झाला जरा म्हणाले आपल्या पोट्टे. मग अकोल्यात आल्यावर आपण एका जागेवर थांबतो का रे बाबा. मग गेलो मी अभिजा रूमवर गेल्यानंतर त्याला घेतलं. मग गेलो आम्ही हिंडायला. मग जरासं फिरलो मग गांधी रोडवर कुल्फी खाल्ली. जाता मग त्याला रूमवर सोडून दिला. त्यानंतर घरी गेलो आणि झोपून राहिलो.